नमस्कार मंडळी, मी स्नेहा. आज व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत एक असं पारंपरिक शाकाहारी जेवण जे पाहिल्यावरच भूक लागेल आणि खाल्ल्यावर मन अगदी तृप्त होईल. आज मी आणि माझ्या सासूबाईंनी हा स्वयंपाक केलाय बरं का. खरं सांगायचं तर स्वयंपाक हा फक्त एक पदार्थ बनवण्याचा प्रवास नसतो, तर तो एक नात्यांना जपण्याचा आणि प्रेम वाढवण्याचा सुंदर मार्ग असतो. आजच्या आपल्या ताटात आहे चविष्ट मटकीची भाजी, फुगलेल्या गरमागरम मैद्याच्या पुऱ्या, साधं पण मनाला समाधान देणारं वरण भात, कुरकुरीत पापड आणि तिखट चविष्ट आंबट असं लोणचं. साधं जेवण पण चवीला कसं अगदी अप्रतिम. सगळ्यात आधी आपण मटकीची भाजी बनवायला सुरुवात करूयात. रोज बनवणारे पदार्थ जर थोड्या प्रेमाने आणि संयमाने बनवले तर त्याची चव वेगळीच असते. मसाल्यांचा सुगंध, फोडणीचा खमंग वास आणि शिजणारी मटकी. स्वयंपाकघर म्हणजे पसरलेला सुगंध म्हणजेच घरपणाची खरी ओळख, नाही का? भाजी तयार होत असताना आपण पुरीसाठी पीठ मळून घेऊया. मऊसर पीठ आणि गरम तेलात फुगून वर येणारी पुरी, त्या पाहिल्यावरच खाण्याची इच्छा होते. लहानपणी सण असो किंवा पाहुणे, रविवारचं जेवण खास, पुरी म्हणजे आनंदाची आठवणच, नाही का? आता वरण भाताची तयारी करूया. साधं वरण आणि गरमागरम भात, कितीही मोठे मोठे पदार्थ समोर असले तरी या जोडीची सर कुणालाच नाही. वरून थोडंसं तूप असेल तर त्याची चव आणखी खुलून येते. त्यासोबत कुरकुरीत पापड आणि थोडंसं लोणचं, एवढंच पुरेसं असतं पूर्ण ताटाची चव वाढवायला. काही पदार्थांची मात्रा कमी असते पण त्यांच्याशिवाय ताट अपूर्णच वाटतं. माझ्यासाठी या व्हिडिओमधला सर्वात सुंदर भाग म्हणजे सासूबाईंसोबत स्वयंपाक करणं. त्यांच्याकडून रोज काहीतरी नवीन शिकायला मिळतं. प्रत्येक घराची चव वेगळी असते. प्रत्येक आई आणि सासूबाईंच्या हातचा मसाला हा वेगळा असतो. त्यामागे असतात अनेक वर्षांचा अनुभव आणि खूप साऱ्या आठवणी. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात आपण अनेकदा बाहेरचं खाणं पसंत करतो, पण घरच्या साध्या जेवणात जी शांतता, समाधान आणि आपलेपणा असतो तो दुसरीकडे कुठेच मिळत नाही. अशा ताटाकडे पाहिलं की नकळत बाळपण आठवतं, आईची हाक आठवते आणि सगळं कुटुंब एकत्र बसून केलेलं जेवण डोळ्यासमोर उभं राहतं. माझ्या नेहमी एकच विश्वास आहे, फक्त चव मसाल्यांमुळे येत नसते, चव येते ती बनवणाऱ्या माणसाच्या मनातून. म्हणूनच प्रेमाने बनवलेलं साधं जेवणही पंचतारिका हॉटेलच्या जेवणापेक्षा जास्त आठवणीत राहतात. तुम्हाला या ताटातलं कोणता पदार्थ जास्त आवडला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या घरी मटकीची भाजी बनवताना हेही मला जरूर सांगा. तुमच्या घरी मटकीची भाजी कशी बनवतात हेही मला जरूर सांगा. तुमच्या रेसिपी वाचायला मला खूप आवडतील. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या कुटुंबातील सर्व सर्व मित्र-मैत्रिणींना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. पारंपरिक, घरगुती आणि प्रेमाने बनवलेल्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. म्हणजे आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. आणि सासू-सुनेच्या हातची चव म्हटलं की बाप रे बाप, बस की मग. मस्त तुम्हाला घाटी आणि कोकणी जेवण मिक्स खायला मिळेल. प्रत्येक प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमचा एक पर्सनल एक्सपिरियन्सचा टच तुम्हाला मिळेल. तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि कोणती रेसिपी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहिजे हे सुद्धा मला नक्की सांगा. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदात राहा आणि घरचं जेवण प्रेमाने खा.